वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण कोंडुळे कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग हे कोंडुळे कसे बनवायचे ते बघूया। अगदी खुसखुशीत असे हे कोंडुळे तयार होतात। या कोंडुळ्याला तुम्ही 2 ते 3 दिवस डब्यात भरून ठेवून नाश्त्याला किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। कोंडुळे बनवण्यासाठी पाव वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धा टीस्पून ओवा घालायचा आणि हा ओवा हाताच्या साहाय्याने क्रश करून घ्यायचा। अर्धा टीस्पून हळद घालायची, अर्धा टीस्पून धनेपूड घालायची, अर्धा टीस्पून जिरेपूड घालायची, पाव टीस्पून गरम मसाला, 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। हे सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर यात थोडं थोडं करून पाणी घालून याचा छान असा स्मूथ डो तयार करून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता हा स्मूथ असा डो तयार झालेला आहे। आता यात 1 टीस्पून इतकं तेल घालून परत हा डो व्यवस्थित मळून घ्यायचा। आता हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे पीठ स्मूथ झालेलं आहे। आता याचे चपातीला गोळे करतो त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे याला लाटून घ्यायचं आहे। तर इथे मी पोळपाटाला सगळ्यात अगोदर तेलाने ग्रीस करून घेते। बेलनला सुद्धा तेल लावून घ्यायचं, तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। आता याच्या चपातीप्रमाणे गोल अशा चपात्या लाटून घ्यायच्या। आता या चपातीला लाटताना जी आपली रोजची चपाती आहे त्यापेक्षा थोडंसं जाड लाटून घ्यायचं आहे आणि पिझ्झा कटर किंवा नाईफच्या साहाय्याने ट्रिअँग्युलर शेपमध्ये हे कोंडुळे कट करून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता सगळे कोंडुळे मी कट करून घेतलेले आहे। हे सगळे कोंडुळे व्यवस्थित असे शेप देऊन झालेले आहे। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर हे कोंडुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने या कोंडुळ्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायचं। प्रवासामध्ये हे कोंडुळे तुम्ही 3 ते 4 दिवस खाऊ शकता। 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आता हे कोंडुळे या तेलातून काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत असे हे कोंडुळे तयार झालेले आहे। अशाच प्रकारे सगळे कोंडुळे आपण तयार करून घेऊ। आता सगळे कोंडुळे तयार झालेले आहे। हे कोंडुळे तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।